सक्तीविरोधात तर आपण सर्वांनी पाहिलंय, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की त्यांनी ती सुरुवात केली आणि सरकारला GR पाठी घ्यावा लागलाच। ह्याच्यासाठी सुद्धा आता ते त्यांनी काम हाती घेतलेलंच आहे की मुंबईतल्या शाळा वाचल्या पाहिजेत, त्यात पालिकेच्या वाचल्या पाहिजेत। ताई आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत। तुम्ही पण उलट असंच म्हणजे हे जी तुमचा एक आवाज आहे तो आज नक्कीच विधानसभेमध्ये उठेल आणि त्याच्यावरती सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्हालाही आशा आहे। पाहुयात, नाही झालं तर आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा आहोतच। मराठी अभ्यास केंद्र तर्फे आम्ही ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आज प्रणाली ताईंना भेटलेली आहे, कारण हा जो बर्निंग इश्यू आहे इथला माहीमधला तो म्हणजे न्यू माहीम मुंबईची पब्लिक स्कूल आपण पाहतोय आणि ही शाळा मोडखळीस आलेली आहे। शाळा जी दिसते याची पिलर पहा तुम्ही बाहेरून जर पाहिलं तर ह्याची सज्जाला सुद्धा कुठे तडा गेलेल्या नाहीयेत आणि ह्याची वर्गवारी कशी आहे सुंदर। ही शाळा नावाची भावना जर पाहिली ना तर अशीच आहे जिला वरंडा आहे। पाऊस असेल तर अशा उन्हाच्या वेळेला मुलं इथेही आपलं काही व्यक्तिमत्व विकासाला वाव देण्यासाठी, त्यानंतर इथे छानसं पटांगण आहे, ह्याच्यात कबड्डी खो खो सारखे बेसबॉल सारखे खेळ खेळता येऊ शकतात आणि एकंदरीत सगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे अशी सुंदर शाळा बघा ना, 3 माळ्याची, की तिचे पिलर एवढे भक्कम आहेत की ती खात्री देते की शाळा भक्कम आहे। एक्झॅक्टली। आणि ह्याची ड्रेनेज लाईन सुद्धा इतकी सुंदर आहे, यांचे टॉयलेट सुद्धा स्वच्छतागृह इतकी सुंदर बनवलेले आहेत ना। आणि कुठेतरी एखाद्या वर्गाला म्हणजे आपल्या घरात सुद्धा पाणी गळती झाली ना तर छताचा पापुद्रा निघतो, म्हणून काय आपली बिल्डिंग घर डेव्हलपर आणि आपण लगेच हे करतो का, ते छोट्याशा दुरुस्त्या होऊ शकतात। कारण सांगून ही शाळा त्या संदर्भात आज आवाज उठवलेला आहे। त्या आपल्या सोबत राऊत मॅडम आहेत। यस मॅडम, बोला। ही शाळा, या शाळेच्या पटावर जवळजवळ 2,500 विद्यार्थी, याच्या आधी 4 वर्षापूर्वी दत्त मंदिरची शाळा पाडून ठेवलेली आहे, तिची पुनर्बांधणी न करता त्या शाळेतले विद्यार्थी इथे शिफ्ट झाले। आता ही शाळा सुद्धा पाडली जाणार आहे। अवतीभोवती आता कुठलीही शाळा तशी महापालिकेची उरलेली नाही। या अवस्थेमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना, ही अतिसामान्य वर्गातले विद्यार्थी जे आहेत, पालक, अशा मुंबईच्या ट्रॅफिकच्या अवस्थेमध्ये त्यांना एक तर वरळीला पाठवलं जाणार आहे, त्यानंतर त्यांना सायनमधलेच बोललं जात आहे। इथे समोरच्याच प्रायमरीसाठी ओम साई टॉवरच्या एका मजल्यावरती शाळा राबवली जाणार आहे, कोंबलं जाणार आहे। तर या स्थितीमध्ये शाळा ही संकल्पनाच मोडीत काढली जाते। या शाळेचा भूखंड महापालिकेचा हा शाळेसाठीच राखीव आहे। अशा अवस्थेत असताना अचानक ही शाळा, महापालिकेचाच एक रिपोर्ट बनवला जातोय, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट बनवला जातो, त्याच्यामध्ये C1 कॅटेगरीमध्ये या शाळेला टाकलं जातंय। जेव्हा की 4-6 वर्षापूर्वी हिचं रिन्युएशन झालं होतं, कलरिंग झालं होतं, तेव्हा तुम्ही रिपोर्ट बनवला होता आणि अचानक अशा पद्धतीचा C1 कॅटेगरीमध्ये रिपोर्ट दिला गेला। आणि मी म्हणेन की हा तुम्ही डिसेंबरमध्ये दिला, मग 5-6 महिने पुढचे तुम्ही या विद्यार्थ्यांना या जीर्ण अवस्थेत तुमच्या बनण्यानुसार अवस्थेमधल्या शाळेच्या इमारतीमध्ये मुलांना कसं काय ठेवलं गेलं? हा रिपोर्ट जर खरोखरच सत्य पातळीवर असता तर तुम्ही हा शाळेच्या गेटवर इथे बोर्डावरती लावला असता, तो समोर आणला गेला नाही। नमस्कार। मुंबईमध्ये पब्लिक स्कूल ज्या BMCच्या आहेत त्या कशा राजरोसपणे बंद पाडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्र शासनाचं चालू आहे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल। मी माहीम शाळा सांगतो, या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत। ही शाळेला C1 मध्ये टाकलेला आहे आणि धोकादायक म्हणून ही घोषित करण्यात आलेली आहे। याच्या अगोदर कोणतीही शाळेमध्ये नोटीस नाहीये। आपण ही शाळा व्यवस्थित प्रथमतः पाहून घेऊया, नक्की शाळा ही खरंच गरजेची आहे का, म्हणजे ती मोडखळीस आलेली आहे का, ते थोडंसं पाहून घेऊया। या शाळेचं सध्या आपण पाहतोय शाळा बंदच आहे। असं आहे की आता हे C1 कॅटेगरीमध्ये आहे किंवा त्याच्याबद्दलची पब्लिक नोटीस आपण पाहिलं नाहीये मॅडम। आपण बऱ्यापैकी आपण शाळेची पूर्ण इमारत पाहिलेली आहे, कुठं मोडखळीस आलेलं कुठेच काही चिन्हही दिसत नाहीये। हा C1 कॅटेगरीचा रिपोर्ट जेव्हा मी इकडच्या आर्किटेक्ट लोकांना दाखवला, ते सरळ म्हणतात की हा बोगस आहे।
ह्याच्यात कुठलाही सेकंड ओपिनियन सुद्धा घेतलेलं नाही. सर्रास माथी मारला जातोय. तोही लोकांनी मागणी करतायत तेव्हा असा काढून दिला जातो एखाद्या शिक्षकांच्या समोर. आणि त्या प्रसारमाध्यमातून आम्हाला आता कळतं की अशा पद्धतीचा रिपोर्ट डिसेंबरमध्ये बनवला गेला आहे. बरं, माहीम पब्लिक स्कूल ही आता आपण पाहतोय की C1 कॅटेगरीमध्ये टाकलेले आहे. तुम्ही जे रहिवासी आहात ते त्याला विरोध करत आहात आणि पालक सुद्धा याला विरोध करत आहात. मुलं तर इथं राहिलेलीच नाहीयेत, मुलं शाळेत पोहोचली का याच्याबद्दल कोणतेही रेकॉर्ड नाहीये. तुमची इथून पुढची लढाई कशी असणार आहे जर BMCने जर हा स्ट्रक्चरल जो रिपोर्ट आहे तो जर त्यांनी ठरवलं की नाही तो आता म्हणजे तोच कन्फर्म करायचा आणि शाळा पाडायची? रादर ताई आपण पूर्ण शाळा पाहिलेली आहे, असं कुठंही वाटत नाही की शाळा पाडण्याची गरजेची आहे. तुमची पुढची लढाई कशी असणार आहे? बघा, आता तुम्ही इथे व्हिडिओ केला, शाळा कुठेही तशी जीर्ण काही झालेली दिसत नाहीये. भरभक्कम शाळा दिसते. शाळेचा सज्जा सुद्धा तुम्हाला दिसेल की त्याला ओळखला सुद्धा नाही. इतकी भक्कम शाळा आहे. आणि आता जर म्हटलं तर शिक्षक तुम्ही म्हणालात ना तर ते अगतिक आहे, बोललं जात नाहीये. याच्या पुढे आमचं आंदोलनाची हात असेल. काल सुद्धा आम्ही इथे आलो होतो आणि इथे जे या शाळेचे विद्यार्थी आहेत ते एकत्र आले होते आणि पुढची आंदोलनाची म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून सुद्धा जे माजी होते त्यांच्यापर्यंत पोहोचून शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. तुमचं एकच आहे की काही करून शाळा वाचली पाहिजे. राजकीय षडयंत्राच्या मध्ये कळल्याबरोबर इथे भुलवून लागल्याबरोबर फेब्रुवारीमध्ये माझं पत्र शेकडो स्वाक्षऱ्यांसह गेलेलं आहे. त्याला कुठलंही उत्तर आजपर्यंत दिलेलं नाही. तर तुम्हाला त्याचं उत्तरही हवंय आहे. आणि इथे कुठलीही नोटीस न लावता प्रक्रिया आहे कायद्यानुसार. एखादी शाळा बंद करायची असेल तर 3 वर्षाच्या कालावधीची प्रक्रिया आहे. ते 3 महिन्यात बंद करण्यात आलेलं. सो याचा सरकारने विचार करावा आणि शाळा वाचवावी. सध्या आपण पाहतोय की हिंदी सक्तीकरणामध्ये त्यांच्या शाळेत गळती होणार आणि हे विद्यार्थी उद्या जर कुठल्या विधायक गोष्ट त्याला मिळाली नाही तर कुठल्या वेगळ्या वाममार्गाला गेले तर त्याला प्रशासन आणि व्यवस्थापन जबाबदार राहील. कुठंही एकही सज्जा ज्याला आपण असं म्हणूया, कुठंही एकही भिंत म्हणजे असं ढासळी मोडकळी झालीये असं कुठं सुद्धा झालेलं नाहीये. अतिशय सुव्यवस्थितपणे बाहेरून आपण शाळा पाहूयात. जे काही आपल्याला दाखवलं जातंय त्यापेक्षा वास्तव काय आहे ते आपण या मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून पाहत आहोत. मोठी शाळा आहे बघा, तुम्ही पाहू शकता. कुठंही वाटणार नाही बाबा ही शाळा मोडखळीस कशी काय आली. आपण पाहतोय की त्यात सुद्धा पत्राला उत्तर मिळालेलं नाहीये. हे आपण पाहू शकता. अतिशय सुव्यवस्थित शाळा आहे आणि इथल्या शाळेतले विद्यार्थी काय करतात याच्याबद्दल कोणालाही माहित नाहीये. जे अगदी एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत, उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधीपर्यंत हे इथं होते, शिकत होते. आता ते कुठे आहेत त्यांना दुसरीकडे कुठे स्थलांतर करण्यात आलेलं आहे. परंतु तेवढी संख्या आहे का याच्या रिपोर्ट बद्दल सुद्धा कोणालाही माहिती नाही. तुम्ही कसंही पाहू शकता. हा शाळेचा बोर्ड सुद्धा आहे. माहीम महापालिका माध्यमिक शाळा मुंबई. आणि याच्या संदर्भात सिक्युरिटी गार्डला विचारलं की जे गेट आहे त्याची चावी कुठं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की याची चावी कायमची हरवलेली आहे. करायला पाहिजे. आणि या शाळेत एवढ्या पटावर असलेले विद्यार्थी, आज 2,500च्या जवळ विद्यार्थी, 4 भाषा आहेत तिथे आणि दोन्ही सत्रांमध्ये ही शाळा चालते. आणि हा वर्ग अतिसामान्य वर्ग आहे. या शाळेत कुठलीही नोटीस लावली गेली नाही. तोंडी उत्तरं फक्त सांगितलं गेलं पालकांना की ही शाळा बंद होणार आहे. आणि पालक सुद्धा विचारेल काही न, हा वर्ग कुठे आपलं मत आता पाहिलं की पालक आले होते विचारायला की इथली शाळा कुठे, कुठे बोलणार. पालक सुद्धा तेच विचारतात की शाळा कुठे. म्हणजे सगळ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे की अचानक गेली कुठे होती आणि अचानक विद्यार्थी नाहीयेत, शिक्षक दिसत नाहीयेत, मग गेले कुठे. आज ही शाळा दुसऱ्या सत्रात चालत असताना आज ती अगदी स्मशान शांतता वाटते. शोकांतिक आहे. ही शोकांतिक आहे. हिच्यामध्ये मराठी दुपारच्या सत्रात चालते, इंग्लिश माध्यम आहे, कन्नड आहे आणि हिंदी भाषा तुम्हाला समोर दिसते.
हा जो ऑडिट बनवला, स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट त्यांनी बनवलाय, तो डिसेंबरमध्ये बनवला गेलाय असं सांगितलं गेलं. तर तो रिपोर्ट या लोकांनी इथे लावला का नाही? जर खरोखरच ही शाळा धोकादायक आहे, तर ह्या धोकादायक शाळा तुम्ही डिसेंबरपासनं कशी काय जीर्ण अवस्थेत गेली असं C1 कॅटेगरीमध्ये टाकलेले असताना तुम्ही सांगू शकता? 4 महिने परीक्षा चालू राहिल्या, इथे 4 महिने मुलांना तुम्ही कसं त्या धोकादायक तुमच्या दृष्टीने? जर C1 कॅटेगरीमध्ये ही शाळा आहे, तर तुम्ही 4 महिने ही शाळा चालवली कशी? याचा रिपोर्ट समोर लावला का नाही? पालकांना याची माहिती दिली का नाही? मी म्हणजे प्रणाली राऊत पालकांच्या स्वाक्षऱ्यांसह, शेकडो स्वाक्षऱ्यांच्या सह फेब्रुवारीमध्ये पत्र दिले गगराणींना आणि संबंधित शिक्षण सगळ्या अधिकाऱ्यांना, वॉर्ड ऑफिस म्हणा, DMC म्हणा, की बंद का करताय त्याचं उत्तर हवंय म्हणून. नाही ही शाळा पाडू नका म्हणून आपण आपलं मत मांडलं. ओके. तर त्याचं उत्तर हे अजूनपर्यंत महापालिकेने आपल्याला दिलेलं नाही. शाळा प्रशासनाला पण तुम्ही दिलं होतं, इथं मुख्याध्यापक असतील किंवा इथं पण आपण इथे जेव्हा मला कळलं, बुणबुण लागली की इथे शाळा बंद होते, तेव्हा पाहिलं तर इथे पुढे उत्तर द्यायला तयार नाही. हे तुम्ही आता प्रात्यक्षिक पाहिलं टीचर्स सुद्धा आपल्याला काही उत्तरं देत नाहीयेत. ते म्हणतात की नाही, आम्हाला काही बोलायचं नाही याच्या संदर्भात, कारण त्यांना नोकरी, त्यांना सुद्धा तलवार असेल, उद्याच्याला आपण जर काही बोललो तर आपलीच नोकरी जाईल अशीही त्यांच्यावरती तलवार असू शकते. खूप सुंदर आहे. म्हणजे शाळा बंद करायचं का, आणि इतकी सुंदर बनवल्यानंतर का बंद करायचं? या शाळेचं 4 वर्षापूर्वी म्हणजे 2018ला की 17-18ला रिन्युएशन झालंय आणि सुंदर रंग काढून ही शाळा पुन्हा योग्य पद्धतीत केली होती. म्हणजे जर माहित होतं 2018ला तिचं रिन्युएशन झालेलं असताना तेव्हा ऑडिट बनवलं गेलं असणार नाही. आणि अचानक असं C1 कॅटेगरीमध्ये 4 वर्षांमध्ये 5 वर्षामध्ये जाते. तर हा भूखंड महापालिकेच्या शाळेसाठी राखीव आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शिक्षण खात्याने. आणि विद्यार्थ्यांना पुन्हा इथे प्रवेश द्यायला पाहिजे. नाहीतर हे विद्यार्थी, आता तुम्ही पाहाल तर ऑनलाईन शिक्षण इथून दिलं जात आहे. तुम्ही एका वेळेला म्हणतायत की मोबाईलपासून मुलांना दूर केलं पाहिजे, त्याच वेळेला आता ऑनलाईन शिक्षण पद्धती इथून केली जाते. तुम्ही पाहाल ना तर पालक पण म्हणतायत, आणि सांगा हा सामान्य वर्ग आहे, तर सामान्य वर्गांमध्ये स्मार्टफोन घेण्याची क्षमता असेल की प्रत्येक विद्यार्थ्याला सुद्धा ते स्मार्टफोन घेऊन देतील आणि वर्ग चालू ठेवतील? ते नाही बसत आहे. म्हणजे मी म्हणेन की फक्त 1, 2, 4 विद्यार्थी शिक्षकांसमोर उभे असतात ऑनलाईन मध्ये, आणि हे ह्या विद्यार्थी जे आहेत ते सगळे इतरत्र शाळा, म्हणजे वरळीपर्यंत म्हणतात, सायनमध्ये म्हटलं जातं, किंवा तिथे प्रायमरीमध्ये इथे म्हणजे आता आपण पाहिलं, आपण शिक्षकांचे सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला काय वाटतं? आता शिक्षक सुद्धा गेले गेट मधून, पण आपण पाहिलं की आपल्याला हे कोणताही जवाब द्यायला तयार नाही. ते शिक्षकच आहेत, कारण त्यांना विद्यार्थी भेटायला आले होते, नुकतंच मी त्यांच्याशी बोलले होते गेटवरती. तर तुम्हाला म्हटलं जाईल, कळेल की याच्यात स्पष्टता नाहीये, सगळं प्रेशराईज केलं जाते, आपल्या नोकऱ्यांसाठी बिचारे अगतिक आहे, त्यामुळे ते बोलू शकत नाहीये.